नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्कार. मी डॉक्टर जगदीश नारायणराव कुलकर्णी, ग्रंथपाल व संचालक, ज्ञान स्रोत केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. मित्रांनो, दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी प्री पीएचडी कोर्सवर संबंधी माझं जे व्याख्यान होतं ते मी युट्यूबवर अपलोड केलं. त्यास आपणा सर्वांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून आनंद व्यक्त केला. त्यातही डॉक्टर चित्ररेखा कुपल्लेकर मॅडम, ज्या सध्या तैवानमध्ये वास्तव्यास आहेत, त्यांनी व आपले शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर चंद्रकांत बाविस्कर सर यांनी अशाच प्रकारचं मार्गदर्शन मराठीतूनही मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या इच्छेनुसार मी प्री पीएचडी कोर्सवर संदर्भातलं हे जे इंग्रजीत व्याख्यान होतं त्याच मराठीतून ते व्याख्यान देण्याचा मी इथं प्रयत्न करत आहे. हे मराठीतून व्याख्यान ऐकताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. विशेषतः संशोधन पद्धती किंवा रिसर्च इथिक्सच्या संदर्भातली जे मराठीतली प्रतिशब्द आहेत तर त्याच्यामध्ये विविधता येऊ शकते, कारण वेगवेगळ्या लेखकाची वेगवेगळी मतं असतात आणि त्या अनुषंगाने जिथे एखाद्या शब्दाबद्दल संशय किंवा एखाद्या पदाबद्दल अर्थाचा काही गोंधळ उडत असेल तर त्यावेळेस इंग्रजीतला जो अभ्यासक्रम आहे तो शब्द प्रमाण मानणं आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने आजचा हा जो पीएचडी वरचा व्याख्यान आहे, या व्याख्यानाला मी इथे सुरुवात करत आहे. हे पीएचडी कोर्सवर सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो अभ्यासक्रम आहे तो 2020 ची ज्यांनी पेडची एक्झाम दिली ते आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. हा अभ्यासक्रम ऑगस्ट 2021 रोजी लागू झालेला आहे, महिन्यात लागू झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी आता आपल्याला पीएचडी कोर्सवर करणार आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा आहे. या अभ्यासक्रमाचं एक वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये युजीसीच्या म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार संशोधन नैतिकता, संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकता हा जो पेपर आहे तो इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. तर या अनुषंगाने आपण आता आपल्या मुख्य व्याख्यानाला सुरुवात करूया. आता आजचे हे जे सादरीकरण आहे त्याचे उद्दिष्ट कोणते कोणते आहेत हे मी आपल्याला सांगतोय. त्याच्यामध्ये पहिलं जे उद्दिष्ट आहे ते सुधारित पीएचडी पूर्व अभ्यासक्रम, त्याला आपण कोर्स वर्क असं म्हणतो, त्याचा आराखडा जो आहे 2021 चा परिचय करून देणे. दुसरं उद्दिष्ट आहे अभ्यासक्रम, एकूण पेपर, पेपर शीर्षक, श्रेयांक म्हणजे क्रेडिट, गुण, परीक्षेचा कालावधी, परीक्षेचं स्वरूप, किमान गुण इत्यादी बाबत अवगत करून देणे. त्यानंतर तिसरा जो उद्दिष्ट आहे विद्यापीठ परीक्षा प्रश्नपत्रिकेचा नमुना स्पष्ट करणे, म्हणजे कोर्सवरची काही परीक्षा घेतली जाणार आहे तर त्याचा प्रश्नपत्रिकेचा नमुना कसा असेल हे स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर अंतर्गत मूल्यमापन आणि मार्गदर्शकाच्या किंवा पर्यवेक्षकाच्या भूमिकेचे वर्णन करणे आणि प्रत्येक पेपरचा अभ्यासक्रम तपशीलवार स्पष्ट करणे. तर ही 5 उद्दिष्ट समोर ठेवून मी आजचं व्याख्यान
आपल्याला देत आहे. आता पीएचडी पूर्व अभ्यासक्रमाचा जो कोर्स वर्क आहे त्याचे मार्गदर्शक तत्वे हे आपण सांगत आहोत. याच्यामध्ये साधारणतः किती पेपर आहेत, शीर्षक विविध पेपरचे काय आहेत, त्यांना क्रेडिट म्हणजे श्रेयांक किती आहेत, गुण किती आहेत प्रत्येक पेपरसाठी, ते परीक्षा विद्यापीठ घेणार असेल तर त्या परीक्षेचा कालावधी काय असेल, परीक्षेचं स्वरूप कसे असेल आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठीचे किमान गुण किती असतील. त्याच्यामध्ये पेपर पहिला जो आहे तो संशोधन पद्धतीचा आहे. त्याला 3 श्रेयांक किंवा क्रेडिट आहेत. त्याला मार्क आहेत 75. परीक्षेचा कालावधी आहे 3 तासाचा आणि ही परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. या परीक्षेसाठी किमान 50% गुण प्राप्त होणं अत्यावश्यक आहे. पेपर क्रमांक 2 जो आहे तो 2 विभागात आहे. एक विभाग अ आणि विभाग ब. विभाग अ मध्ये संगणकाचे उपयोजन, याला क्रेडिट 2 आहेत. गुण आहेत 50. परीक्षेचा कालावधी आहे 2 तासाचा आणि ही परीक्षा विद्यापीठ घेणार आहे आणि या परीक्षेत पास होण्यासाठी किमान 50% गुण आवश्यक आहे. पेपर क्रमांक 2 संगणकाचे उपयोजन याचा विभाग ब हा 1 गुण श्रेयांकाचा आणि 25 गुणांचा आहे. याची परीक्षा विद्यापीठ घेणार नाही तर संबंधित मार्गदर्शक किंवा पर्यवेक्षकाद्वारे निरंतर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे किंवा त्याचे एक गुणाची चाचणी घेऊन 25 गुणाची एक चाचणी घेऊन त्याचे गुण तुमचे मार्गदर्शक देणार आहेत. याला सुद्धा 50% किमान गुण मिळणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा पेपर क्रमांक 3 जो मी आता तुम्हाला सांगितलं की नव्याने या पेपरचा समावेश पीएचडी कोर्सवर्क अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. तर या पेपरचं नाव आहे संशोधन व प्रकाशनातील नैतिकता, इथिक्स इन रिसर्च अँड पब्लिकेशन. याला क्रेडिट आहेत 2, गुण आहेत 50. परीक्षेचा कालावधी असेल 2 तासाचा. परीक्षेचे स्वरूप हे विद्यापीठ घेणार आहे परीक्षा आणि या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण आवश्यक आहे. तर याच्यानंतरचे जे पेपर आहेत 4था आणि 5वा हे अंतर्गत मूल्यमापनाचे आहेत. संबंधित संशोधक मार्गदर्शकाने याचे गुण मूल्यांकन करून द्यावायचे आहेत. पेपर क्रमांक 4 आहे संशोधनाचे मूलभूत तत्वज्ञान, मुख्य संशोधन क्षेत्राच्या ज्ञानावर आधारित. म्हणजे तुम्ही ज्या विषयात संशोधन करणार आहात त्याचे जे काही मूलभूत तत्वज्ञान आहे त्या अनुषंगाने इथे या पेपरचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याला श्रेयांक 4 श्रेयांक आहेत आणि गुण 100. त्याच्यामध्ये कसं या 100 गुणाचं जे मूल्यमापन आहे किंवा विभागणी आहे ती अशा पद्धतीची आहे. संबंधित मार्गदर्शक पर्यवेक्षकाद्वारे निरंतर अंतर्गत मूल्यमापन. याच्यामध्ये साहित्याचा आढावा 40 गुण, वाचन, चाचणी, असाइनमेंट याच्यासाठी 40 गुण. त्याच्यामध्ये 2 चाचण्या आणि 2 असाइनमेंट हे तुमचे मार्गदर्शक घेतील. आणि त्याच्यानंतर प्रयोग पद्धतीचा आराखडा अशा पद्धतीचं 20 गुण याला आहेत. तर एकूण 100 गुणाचा हा पेपर आणि यात सुद्धा तुम्हाला किमान 50% मार्क घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा जो 5वा पेपर आहे तो संशोधन विषयावरील पेपर म्हणजे विशिष्ट पेपर आहे. तो तुमचा संशोधन विषयाशी संबंधितच आहे आणि याला सुद्धा 4 श्रेयांक आहेत, गुण 100. परीक्षेचं स्वरूप जे आहे याच्यामध्ये पुन्हा प्रत्येक एक क्रेडिट वेगवेगळ्या केलेला आहे. त्याच्यामध्ये चर्चासत्र, परिषदा, परिसंवाद यामध्ये संबंधित संशोधक विद्यार्थ्याचा सहभाग, त्याला 1 श्रेयांक आणि 25 गुण. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो संशोधन पेपरचे प्रकाशन, रिसर्च पेपर तुम्हाला पब्लिश करायचा आहे. त्याच्यासाठी 1 क्रेडिट आहे आणि 25 गुण आहे. संबंधित विषयातील कार्यशाळा किंवा एखादं प्रशिक्षण तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर त्याच्यासाठी 1 श्रेयांक आणि 25 गुण. आणि त्यानंतर संशोधन प्रस्ताव तयार करणे त्याच्यासाठी 1 श्रेयांक आणि 25 गुण आहेत. असे 4 श्रेयांक आणि 100 गुण असा हा पेपर आहे. 5वा पेपर अंतर्गत मूल्यमापन आहे. मार्गदर्शक सरांनी
तुमचं हे या संदर्भात मूल्यांकन करायचं आहे आणि त्याचे गुण द्यावायचे आहे. याला सुद्धा किमान 50% गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहे. आता एकंदर पाहता हा पूर्ण अभ्यासक्रम हा 16 क्रेडिट अर्थात 16 श्रेयांकाचा आहे आणि एकूण 400 गुण या अभ्यासक्रमाला आहेत. या 400 पैकी 175 गुणांची परीक्षा हे विद्यापीठ घेणार आहे. अर्थात हे 7 क्रेडिट आहे आणि अंतर्गत मूल्यमापन आहे तर ते इतर जे 9 श्रेयांक आहेत आणि 225 गुण हे जे अंतर्गत मूल्यमापन आहे हे तुमचे मार्गदर्शक हे पूर्ण करणार आहेत आणि त्याचे गुण ते विद्यापीठात सादर करणार आहे. तर एकंदरीत विद्यापीठाचा जो भाग आहे परीक्षा घेण्याचा तो कमी आहे आणि अंतर्गत मूल्यमापनाचा भाग यामध्ये जास्त आहे. आता यासाठी काही सूचना आहेत. अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शक किंवा पर्यवेक्षक द्वारे केले जाईल. मूल्यांकनाचा जे अभिलेख आहे तो पदवी प्रदान होईपर्यंत मार्गदर्शक पर्यवेक्षक यांच्यासोबत ठेवावे लागणार आहे आणि एकत्रित गुणांचे निवेदन संशोधन केंद्रामार्फत विद्यापीठात सादर करण्यात येईल. दुसरी सूचना आहे RRC अर्थात संशोधन आणि मान्यता समितीकडून संशोधन विषयाला मान्यता व नोंदणी कायम करण्यासाठी पूर्व संशोधन प्रस्ताव आराखडा सादर करणे तसेच इतर संबंधित पेपर क्रमांक 4 आणि 5 त्यांचं मूल्यमापन परीक्षा मार्गदर्शक करणार आहे त्याचे गुण सादर करणे व शेवटी PhD प्रबंध अंतिम आराखडा सादर करणे इत्यादी सर्व बाबीसाठी संशोधक विद्यार्थ्याने PhD पूर्व अभ्यासक्रम कोर्सवर्क मधील पेपर क्रमांक 1, 2, 3 मध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला अगदी RRC पुढे जर जायचं असेल तर पेपर क्रमांक 1, 2, 3 उत्तीर्ण झाल्याशिवाय तुम्हाला RRC पर्यंत किंवा RRCच्या समोर तुमचा विषय मान्यतेसाठी जाता येणार नाही किंवा तुम्हाला कायम नोंदणी मिळणार नाही. हा अतिशय महत्वाचा बदल या नवीन कोर्सवर्क मध्ये आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी कारण आजपर्यंत विद्यार्थ्यांना कोर्सवर्क पास करण्यासाठी मुदत दिली जात होती. अगदी तुमचा प्रबंध सादर करण्यापर्यंत विद्यार्थी त्यांचा कोर्सवर्क कंप्लीट करत होते किंवा पास होत होते पण आता तसं होणार नाही. जोपर्यंत पेपर क्रमांक 1, 2 आणि 3 तुम्ही उत्तीर्ण होणार नाही तोपर्यंत तुमच्या विषयाचा विचार RRC आता अर्थात संशोधन आणि मान्यता समिती करणार नाही. त्याच्यानंतरची सूचना आहे ज्या संशोधक विद्यार्थ्यांना पेट 2020 व त्यानंतर संशोधन प्रदान समिती RAC द्वारा संशोधक मार्गदर्शक पर्यवेक्षक दिले आहेत त्याच संशोधक विद्यार्थ्यांना उपरोक्त सुधारित अभ्यासक्रम लागू असेल. विद्यापीठ परिपत्रक क्रमांक जो काय असेल तर त्यानुसार जे विद्यार्थी MPhil झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना या कोर्सवरच्या काही पेपर मधून सूट दिली जाते. तर त्या अनुषंगानं केवळ याच्यावर अवलंबून राहता नेमकं कोणत्या विद्यापीठाचे MPhil आपल्याला लागू आहे किंवा तुम्हाला सूट दिली जाईल या अनुषंगानं तुम्ही PG सेक्शनच्या संपर्कात राहून किंवा PG सेक्शनकडे चौकशी करूनच याबाबत खात्री करून घ्यावी. आता आपण परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे वळूया. जसं आता मी तुम्हाला सांगितलं 5 पेपर आहेत तर त्या 5 पेपरपैकी 3 पेपर जे आहेत तर त्यांना हा जो थेअरी अभ्यासक्रम आहे तात्विक अभ्यासक्रम आहे तर त्याच्यामध्ये पहिला पेपर आहे तो संशोधन पद्धती. हा पेपर 3 श्रेयांक आणि 75 गुणाचा आहे. परीक्षेचा कालावधी 3 तास. परीक्षा ही विद्यापीठ कही आणि या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 50% गुण आवश्यक आहे. आता याच्यामध्ये या पेपरची काही उद्दिष्ट आहेत त्याच्यामधलं पहिलं उद्दिष्ट आहे संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन कार्यपद्धती आणि संकल्पना समजून घेण्यास सक्षम करणे हा पहिला उद्देश या पेपरचा आहे. दुसरा जो उद्देश आहे तो संशोधक विद्यार्थ्याला संशोधन प्रस्ताव विकसित करण्यास आणि संशोधन समस्येवर कार्य करण्यास सक्षम करणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे संशोधन क्षेत्राचे व्यापक आकलन विकसित करणे. तर ही 3 उद्दिष्ट समोर ठेवून ह्या पेपरचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत
तर पहिला जो घटक आहे तो संशोधन परिचय किंवा प्रस्तावनेचा घटक आहे. याच्यामध्ये संशोधनाचा अर्थ, संकल्पना, स्वरूप, पायऱ्या, प्रकार आणि संशोधनाची वैशिष्ट्य असे असा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर दुसरा जो उपघटक आहे तो शास्त्रीय आणि वैज्ञानिक चौकशी. तिसरं उपघटक संशोधनाचा तात्विक आणि समाजशास्त्रीय पाया. चौथा जो उपघटक आहे तो आंतरशाखीय दृष्टिकोन, आपण असंही म्हणू शकतो आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आणि त्याचे विविध संशोधन क्षेत्रात परिणाम, अशा पद्धतीचे हे उपघटक आहेत. दुसरा जो घटक आहे तो संशोधनाच्या पद्धती. याच्यामध्ये संशोधनाच्या गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धती, जसे ऐतिहासिक, वेस्टियाज अध्ययन, केस स्टडी म्हणतो आपण त्याला, मानववंशशास्त्र, इथोनोग्राफी, एक्स पोस्ट फॅक्टो, त्याच्यानंतर माहितीपट आणि सामग्री विश्लेषण, सर्वेक्षण, त्याच्यामध्ये सामान्य, वर्णनात्मक, मूल्यमापन इत्यादी, क्षेत्रीय फील्ड आणि प्रयोगशाळेतील प्रायोगिक अभ्यास, विविध पद्धतीची वैशिष्ट्ये इत्यादीचा समावेश हा घटक क्रमांक 2 मध्ये आहे. त्याच्यानंतर घटक क्रमांक 3 संशोधन प्रस्तावाचा विकास. त्याच्यामध्ये उपघटक आहेत संशोधन प्रस्ताव आणि त्यांचे घटक, संशोधन समस्येचे सूत्रीकरण, स्रोतांचे निकष आणि व्याख्या, उद्दिष्टाचा विकास आणि उद्दिष्टांची वैशिष्ट्ये, गृहीतके विकास आणि उपयोजन, हा घटक क्रमांक 3. त्याच्यानंतर घटक क्रमांक 4 हा आहे तथ्य सामग्री. याला विविध नाव आहे. तथ्य हा डेटा संदर्भात आहे. डेटा त्याला तथ्य असे म्हणलं जातं, सामग्री म्हणलं जातं, माहिती म्हटलं जातं. तर जो शब्द तुम्ही वापरणार असाल तो, तर तथ्य किंवा माहिती संकलनाच्या पद्धती. याच्यामध्ये नमुना संकल्पना आणि नमुना संबंधित इतर संकल्पना, संभाव्यता आणि गैरसंभाव्यता नमुने, त्यांची वैशिष्ट्ये आणि परिणाम, तथ्य सामग्री, संकलनाची साधने, त्यांचे प्रकार, गुणधर्म आणि वापर, पुनर्रचना, प्रश्नावली, अभिप्राय, निरीक्षण, मुलाखती, श्रेणी आणि चाचण्या इत्यादी संशोधन संकलनाची साधनं, माहिती संकलनाची साधनं याचा समावेश घटक क्रमांक 4 मध्ये केलेला आहे. घटक क्रमांक 5 हा माहिती विश्लेषणाच्या पद्धती, त्याला तथ्य सामग्री डेटा माहिती आपण म्हणूया, त्याच्या ज्या विश्लेषणाच्या पद्धती आहेत. याच्यामध्ये उपघटक आहेत विविध साधनावर आधारित गुणात्मक तथ्यांचे विश्लेषण करणे, संख्यात्मक तथ्यांचे विश्लेषण आणि त्यांचे सारण्या, आलेख इत्यादीच्या सहाय्याने सादरीकरण, तथ्य विश्लेषणाची सांख्यिकीय साधने आणि तंत्रे, त्याच्यामध्ये केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे, विचलन, त्याच्यानंतर प्रचालिक आणि अप्रचालिक अर्थात पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक चाचण्याद्वारे गृहीतकाची तपासणी करणे आणि संशोधन निष्कर्षाची वैधता आणि परिसीमा किंवा सीमांकन, हे झाले उपघटक घटक क्रमांक 5 आणि शेवटचा जो घटक आहे तो घटक क्रमांक 6 संशोधन अहवाल लेखन आणि मूल्यमापन. त्याच्यामध्ये काय आहे तर संशोधन अहवाल लेखनाचे तत्व आहे, त्याच्यानंतर स्टाईल मॅन्युअल नुसार मार्गदर्शक तत्वे, अहवालाचा प्राथमिक, मुख्य भाग आणि संदर्भ विभागाचे लेखन आणि सादरीकरण आणि संशोधन अहवाल मूल्यमापन. तर हे उपघटक हे घटक क्रमांक 6 आहेत. अशा प्रकारे हा जो पहिला आहे संशोधन पद्धतीचा पेपर तो 6 घटकामध्ये विभागला गेलेला आहे. याच्यासाठी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये या संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे, परंतु मराठीतूनही अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं हा अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी, या पेपरचा अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या किंवा चांगल्या एखाद्या मराठी ग्रंथाचा अभ्यास करण्यास काही हरकत नाही. आता हा जो पेपर आहे याची परीक्षा कशी होणार आहे? विद्यापीठ परीक्षा घेणार आहे, याला गुण 75 असणार आहेत, याचा कालावधी 3 तास असेल. तर मग पण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे? तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे पुढील प्रमाणे आहे, तुमच्या स्क्रीनवर ते दिसतंय. याच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, कोणतेही 5 प्रश्न सोडवा. प्रश्न पहिला हा अनिवार्य आहे. त्याच्यानंतर उर्वरित प्रश्नापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे.
आणि सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. म्हणजे एकूण 8 प्रश्न इथे विचारले जातील. त्यापैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडायचे आहेत आणि पहिला प्रश्न मात्र तुम्हाला अनिवार्य आहे, तो सोडवावाच लागेल. आता पहिला प्रश्न कोणता आहे? तर तिथे 5 टिपा दिल्या जातील. त्यातल्या 5 पैकी 3 टिपावर थोडक्यात लिहायचं आहे. त्याला 15 गुण आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, 6वा प्रश्न आणि 7वा, 8वा प्रश्न हे सगळे दीर्घोत्तरी वर्णनात्मक प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 15 गुण आहेत. त्यातला एकच प्रश्न वेगळा आहे, तो प्रश्न क्रमांक 5. तो आहे संक्षिप्त टिपा लिहा. त्याच्यात 2 टिपा दिल्या जातील, अ आणि ब. तर त्याला 15 गुण आहेत. म्हणजे 2 विभागून असतील 2 टिपांना. तर अशा पद्धतीचा हा प्रश्नपत्रिकेचा नमुना किंवा फॉर्मॅट आहे. 8 प्रश्न, त्यातले 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि पहिला प्रश्न मात्र अनिवार्य आहे. अशा पद्धतीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हा पहिल्या पेपरसाठी आहे. एक गोष्ट इथं तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक पेपरसाठी प्रश्नपत्रिकेचा नमुना आहे हा वेगळ्या पद्धतीचा आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परीक्षेचे पेपर सेट जे करणार आहेत तर त्यांच्यासाठी काही सूचना इथे दिलेल्या आहेत. त्या सूचना निश्चितच पेपर सेटरलाही महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यासाठी, संशोधक विद्यार्थ्यांसाठी त्या सूचना पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाच्या. तर प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी 15 गुणाचे 8 प्रश्न असतील. त्यापैकी 5 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1 हा 3 संक्षिप्त टिपासह अनिवार्य असून प्रत्येक टिपेस 5 गुण असतील. या टिपा संपूर्ण अभ्यासक्रमावर असतील. उर्वरित 7 प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमावर अर्थात घटकावर आधारित असतील. 7 पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. एक प्रश्न संक्षिप्त टिप प्रकाराचा असेल. यात अभ्यासक्रमाच्या कोणत्याही घटकावर आधारित 2 टिपा असतील. त्यानंतर आपण पुढच्या पेपरकडे वळूया. पेपर क्रमांक 2 संगणक उपयोजन. याच्यामध्ये 2 भाग आहेत, विभाग अ आणि विभाग ब. विभाग अ हा विद्यापीठ परीक्षा घेणाऱ्या विभाग अ ची, त्याला श्रेयांक 2 गुण 50. परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल आणि याला किमान गुण 50% असणार आहेत. दुसरा जो भाग आहे तो मार्गदर्शक पदारे केला जाणार आहे. निरंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या अंतर्गत 25 गुणाची एक चाचणी यात घेतली जाईल आणि त्याला 50% गुण पास होण्यासाठी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हा अभ्यासक्रम जो आहे तो अशा पद्धतीचा आहे. विभाग ए किंवा विभाग अ याच्यामध्ये जनरल ऍप्लिकेशन असा शब्द आहे. तर त्याच्यामध्ये 2 क्रेडिट आणि 50 गुण. MS वर्ड याच्यामध्ये दस्तावेज फाईल म्हणून जतन करा, फायली फोल्डर मध्ये व्यवस्थित करा, प्रिंट करा, फॉर्मॅटिंग करा, इन्सर्ट करा, पानाचा आराखडा, संदर्भ, त्याच्यामध्ये उल्लेख, ग्रंथसूची, रिव्ह्यू, कॉमेंट्स, ट्रॅकिंग, कम्पेअर आणि वर्ड टू PDF कन्व्हर्शन इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना अभ्यासावायच्या आहेत. त्याच्यानंतर रिसर्च टॉपिक संबंधित MS एक्सेल संशोधन डेटाबेस आणि इतर कोणतेही ऍप्लिकेशन वापर. म्हणजे तुम्हाला अनालिसिसच्या संदर्भात असेल, ग्राफ काढण्याच्या संदर्भात असेल तर अशा पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर MS पॉवर पॉइंट तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला जेव्हा वेळोवेळी सादरीकरण करायचं आहे, म्हणजे अगदी तुमचे अॅन्युअल प्रोग्रेस रिपोर्ट जे असतात त्याचं सादरीकरण असेल, त्याच्यानंतर प्री PhD व्हायवाचं सादरीकरण असेल, एखाद्या सेमिनार वर्कशॉप मध्ये कॉन्फरन्सेस मध्ये सादरीकरण असेल तर तुम्हाला तिथे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करता आलं पाहिजे, तयार करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मराठी इंग्रजी शब्द प्रक्रिया, शब्दलेखन असणे इत्यादीचा अभ्यास तुम्हाला पेपर क्रमांक 2 मधल्या विभाग अ मध्ये करायचा आहे. विभाग ब हा विषयोन्मुख संगणक अनुप्रयोग किंवा संगणक उपयोजन याच्यासाठी आहे. याच्यामध्ये संशोधक मार्गदर्शक हा पूर्ण करणार आहेत. याच्यामध्ये संशोधन उपक्रमासाठी इंटरनेटचा वापर, ऑनलाईन जर्नल्सचा वापर, सर्च इंजिनचा वापर,
इन्क्लिबनेट, जेस्टोर, स्प्रिंगर इत्यादींचा वापर आणि आभासी ग्रंथालय, व्हर्च्युअल लायब्ररीचा वापर करणे इत्यादी भाग याच्यामध्ये आहे. त्यात या पेपरमधून विशेषतः बौद्धिक उपक्रमासाठी उपयुक्त माहितीसाठी याद्या, गट आणि इतर इंटरनेट संसाधनाद्वारे विद्वानाशी संवाद साधणे, सामाजिक शास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, कला, शिक्षण, शारीरिक शिक्षण, औषधी निर्माणशास्त्र, कायदा, विज्ञान इत्यादी संबंधित संशोधन संबंधित संकल्पनांचा अभ्यास करणे, संगणक उपयोजन, संशोधन विषयाशी संबंधित सॉफ्टवेअरची रचना व प्रात्यक्षिक याची माहिती संशोधन मार्गदर्शक आणि संशोधक विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. त्याच्यातून काय फायदे आहेत तर व्यावसायिकसाठी म्हणजे प्रोफेशनल्स आहेत त्यांचा सूक्ष्म विचार आणि ज्ञान विकासाचे महत्त्व यावर या अभ्यासक्रमात संपूर्ण भर दिला जाईल. अभ्यासक्रमामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधनाची समज व उपयोजन यांचा समावेश असेल. विद्यार्थी ज्या शाखेचे संशोधन कार्य करत आहेत, ज्या विषयाचे संशोधन कार्य करत आहेत त्या अभ्यासक्रमात सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या संशोधन पद्धतीचे विश्लेषण अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असेल. संशोधन करणाऱ्या किंवा संशोधन करताना उद्भवणाऱ्या समस्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाईल. या घटकाच्या किंवा पेपरच्या अभ्यासाने संशोधन क्षेत्रातील संगणक उपयोजन याचं परीक्षण करण्यास संशोधक विद्यार्थी सक्षम होतील. तर पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला संशोधन पद्धतीबद्दल माहिती आहे आणि त्यातून तो विद्यार्थी संशोधन विषयाची निवड ते प्रबंध सादर करणे इत्यादीची सगळी माहिती त्या विद्यार्थ्याला द्यायची आहे आणि तो त्याच्यात सक्षम झाला पाहिजे. आणि दुसऱ्या पेपरमध्ये संगणकाचा वापर संशोधनात कसा करावा याच्या संबंधात तो संशोधक विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तर याच्यामध्ये काही सूचना ज्या आहेत महत्वाच्या, हा विभाग ब जो आहे तो संशोधक मार्गदर्शकासाठी मार्गदर्शनाचाच भाग असेल. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ रिसर्च गायडन्स. तसेच हा भाग पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शकांना तो अनिवार्य आहे, तो मार्गदर्शकांना करावाच लागेल. त्याच्यानंतर संशोधकाच्या अभ्यासाचे, कामकाजाचे तसेच संशोधकांनी आत्मसात केलेली संगणक कौशल्य याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी मार्गदर्शकाची असेल. संशोधक विद्यार्थ्याने प्राप्त केलेल्या गुणांचे विवरण संशोधक केंद्रामार्फत विद्यापीठास संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांना सादर केलं जाईल. आणि हे सर्व जे अहवाल आहेत घटकांचे त्याचे संशोधन केंद्रामध्ये जतन केले जातील. किमान तुमची पीएचडी पदवी अवॉर्ड होईल तोपर्यंत तरी किमान करणं आवश्यक आहे. आता हा जो पेपर दुसरा आहे त्याचा पेपर पॅटर्न किंवा प्रश्नपत्रिकेचा नमुना तो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. याला 50 गुण आहेत आणि कालावधी हा 2 तासाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 प्रश्न सोडवायचे, कोणतेही प्रश्न 3 सोडवायचे. पण प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हा सोडविणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. आणि उर्वरित प्रश्नापैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 कंपल्सरी आहे आणि 2, 3, 4 पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. तर पहिला प्रश्न जो आहे तो थोडक्यात टिपा लिहा अशा पद्धतीचा आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. तिथे 5 टिपा दिल्या जातील. 5 पैकी 4 टिपा तुम्हाला सोडवायच्या आहेत. प्रत्येक टिपेला 5 गुण असतील, एकूण 20 गुण. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. तर याच्यामध्ये 2, 3, 4 हे तिन्ही प्रश्न दीर्घोत्तरी आहेत. तिन्हीपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे आणि त्याला 20 गुण असतील. आणि 5वा जो प्रश्न आहे तो संक्षिप्त टिपा लिहा. त्याच्यामध्ये 2 टिपा असतील आणि त्याला 10 गुण आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या पेपरकडे वळूया. त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 3 संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकता. त्याच्यामध्ये पेपर संशोधन व प्रकाशनातील नैतिकता याला श्रेयांक 2, गुण 50, परीक्षेचा कालावधी 2 तास, विद्यापीठ परीक्षा घेईल आणि किमान गुण 50% आहेत. त्याचे जे घटक आहेत ते पुढील प्रमाणे. पहिला जो घटक आहे तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र,
5 तासाचा हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा परिचय, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, संकल्पना आणि त्याचे काही उपविभाग आहेत ते. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो नैतिकता. त्याच्यामध्ये व्याख्या, नैतिक तत्वज्ञान, नैतिक निर्णय आणि प्रतिक्रियांचे स्वरूप अशा पद्धतीचं हा दुसरा घटक आहे. दुसरा विभाग घटक होता. आता घटक क्रमांक 2 वैज्ञानिक आचरण वर्तणूक. याच्यामध्ये 5 उपघटक आहेत. पहिला घटक आहे विज्ञान आणि संशोधनाच्या संदर्भात नैतिकता. दुसरा बौद्धिक प्रामाणिकपणा आणि संशोधन अखंडता. तिसरा वैज्ञानिक शास्त्रीय गैरव्यवहार, खोटेपणा, बनावट आणि साहित्यिक चोरी. चौथा अनावश्यक प्रकाशने, नकली आणि आच्छादित प्रकाशने, सलामी म्हणजे तुकडे तुकडे करत प्रकाशने. आणि 5वा जो उपघटक आहे ते निवडक अहवाल देणे किंवा तथ्यांचं चुकीचं वर्णन करणं. असे हे 5 उपघटक हा दुसऱ्या घटकाचे आहेत. तिसरा घटक जो आहे तो प्रकाशनात वर्तन किंवा आचाराचा आहे. त्याला 10 तास आहेत. याच्यामध्ये 7 उपघटक आहेत. पहिला उपघटक आहे प्रकाशन नैतिकता. याच्यामध्ये त्यांची व्याख्या, परिचय आणि महत्त्व सांगायचं आहे. दुसरा उपघटक आहे सर्वोत्तम पद्धती, मानके ठरवण्याचे उपक्रम आणि मार्गदर्शक तत्वे जसे COP आणि WA इत्यादी. त्याच्यानंतर हितसंबंधाचे संघर्ष. चौथा उपघटक आहे प्रकाशन गैरवर्तन, परिभाषा, संकल्पना, अनैतिक वर्तनाकडे नेणारी समस्या आणि उलट आणि प्रकार इत्यादी. त्याच्यानंतर 5वा उपघटक आहे प्रकाशन नैतिकतेचे उल्लंघन, लेखकत्व आणि योगदानत्व. 6वा घटक आहे प्रकाशन गैरवर्तन, तक्रारी आणि आव्हान, अपील ओळखणे. आणि क्रमांक 7 प्रिडेटरी अर्थात शिकारी प्रकाशक आणि जर्नल्स. तर असे 7 उपघटक या तिसऱ्या घटकाचे आहेत. त्याच्यानंतर विभाग ब याच्यामध्ये घटक क्रमांक 4 याच्यामध्ये ओपन ऍक्सेस पब्लिकेशन्स, मुक्त प्रवेश प्रकाशने आहेत. त्याला 4 तासाचा अभ्यासक्रम आहे. 4 उपघटक आहेत. पहिला जो उपघटक आहे तो मुक्त प्रवेश प्रकाशन आणि उपक्रम पुढाकार. त्याच्यानंतर प्रकाशक स्वामित्व हक्क, कॉपीराईट आणि स्वयंसंग्रहित धोरणे तपासण्यासाठीची शेर्पा रोमिओ ऑनलाईन संसाधने. त्याच्यानंतर तिसरा जो उपघटक आहे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे विकसित प्रिडेटरी प्रकाशने ओळखण्यासाठी जे सॉफ्टवेअर केले ते. आणि चौथं जर्नल फाइंडर, संशोधक जर्नल सजेशन, सूचना साधने इत्यादी. JANE एल्सेवियर जर्नल फाइंडर, स्प्रिंगर जर्नल सजेस्टर इत्यादी उपघटक या चौथ्या उपघटकाचे आहेत. आणि 5वा आणि शेवटचा जो उपघटक आहे घटक आहे तर तो आहे डेटाबेसेस, सॉफ्टवेअर साधने आणि संशोधन मिती, रिसर्च मॅट्रिक्स. हा 5 तासाचा घटक आहे. याच्यामध्ये 3 विभाग केलेले आहेत. पहिला विभाग हा डेटाबेसेस, दुसरा सॉफ्टवेअर साधने आणि तिसरा संशोधन मिती अशा पद्धतीचा आहे. आणि प्रत्येक उपघटामध्ये पुन्हा उपघटक आहे. तर पहिला डेटाबेसेस मध्ये निर्देश इंडेक्सिंग डेटाबेसेस, उद्धरण डेटाबेसेस, उदाहरणार्थ वेब ऑफ सायन्स, स्कोपस इत्यादी. दुसरा उपघटक आहे सॉफ्टवेअर साधने. हा 2 तासासाठीचा आहे. याच्यामध्ये टर्निटिन आणि उरकुंड तसेच इतर जे काही ओपन सोर्स म्हणजे मुक्त प्लॅगॅरिझम सॉफ्टवेअर्स आहेत त्याचा उपयोग कसा करायचा याच्या संदर्भात इथे माहिती दिलेली आहे. अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर चा जो उपघटक आहे तो संशोधन मिती. याच्यामध्ये जर्नल सायटेशन रिपोर्ट, SNIP, SJR, IPP, साईट स्कोअरनुसार जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर इत्यादी. आणि त्याच्यानंतर संशोधन मिती रिसर्च मॅट्रिक्स. याच्यामध्ये H इंडेक्स, G इंडेक्स, I10 इंडेक्स, आर्ट मॅट्रिक्स इत्यादी घटक समाविष्ट आहेत. याचे रेफरन्सेस आहेत. आता याच्यामध्ये सध्या तरी मराठीत पुस्तक उपलब्ध नाहीये. तरी पण मग काही ठिकाणी तुम्हाला इंग्रजी आणि पुस्तक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथाचा वापर करावा लागेल. त्याचबरोबर जी व्याख्यानं होतील तुमच्या कोर्सवर्कमध्ये त्याचंही मन लावून तुम्ही अभ्यास करून त्यातून नोट्स काढायचे आहेत. आता हा जो पेपर आहे तर त्याचे पेपर पॅटर्न किंवा प्रश्नपत्रिकेचा नमुना हा पुढील प्रमाणे आहे. याला 50 गुण आणि कालावधी 2 तासाचा आहे. 2 विभाग इथे दर्शवलेले आहेत. आणि प्रश्न जे आहेत तर 5 प्रश्न हे आहेत तुम्हाला.
त्याच्यापैकी पहिला जो प्रश्न आहे थोडक्यात टिपा लिहा. हा घटक 1 वर आहे, त्याला 2 टिपा दिल्या जातील. 2 पैकी 1 टीप तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न दुसरा हा अंतर्गत निवडीसह घटक 2 वर निबंध प्रकार प्रश्न आहे. तर तिसरा प्रश्न घटक क्रमांक 3 वर निबंध प्रकाराचा आहे. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. गट ब. तर ब मध्ये मात्र घटक अ, घटक 2 आणि घटक 3 वर आधारित 2 पैकी कोणत्याही एकावर टिपा लिहायची. असं हा घटक विभाग 1 मध्ये 30 गुणांची परीक्षा होणार आहे. म्हणजे याच्यात 3 घटक समाविष्ट केलेले आहेत आणि 30 गुण. आणि विभाग ब मध्ये 2च प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये अंतर्गत निवडीसह घटक 4 वर निबंध प्रकार प्रश्न आहे. तर त्याला 10 गुण. आणि त्याच्यात अंतर्गत निवडीसह घटक 5 वर निबंध प्रकार प्रश्न, त्याला 10 गुण. म्हणजे इथं 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी एक उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता हा पेपर पॅटर्न खूप वेगळा आहे. घटक प्रत्येक प्रश्नात कोणत्या घटकावर प्रश्न विचारायचं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी लक्षात येईल. पहिला प्रश्न असेल तो घटक क्रमांक 1 वर, दुसरा प्रश्न घटक क्रमांक 2 वर, तिसरा प्रश्नातला अ भाग हा घटक क्रमांक 3 वर, तिसऱ्या प्रश्नातला ब हा पहिल्या 3 घटकावर घटक क्रमांक 1, घटक क्रमांक 2 आणि घटक क्रमांक 3 वर असेल. प्रश्न चौथा हा घटक क्रमांक 4 वर असेल आणि प्रश्न 5वा हा घटक क्रमांक 5 असेल. असा साधा सोपा पॅटर्न या पेपरचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला विद्यापीठाला जे काही अंतर्गत सादर करायचे आहेत त्या अनुषंगानं हा फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, संशोधक मार्गदर्शकाचं नाव आणि त्याचा पत्ता, त्यांचं भ्रमणध्वनी क्रमांक, संशोधन केंद्राचे नाव, पीएचडी संशोधन करायचे मान्य शीर्षक, त्याच्यानंतर नोंदणी दिनांक, विषय, विद्याशाखा इत्यादी बाबी यात समाविष्ट आहेत. आणि हा जो एकत्रित संकलित गुणाचा तक्ता आहे जो मार्गदर्शकाने विद्यापीठात सादर करायचा आहे, तर तो पुढील प्रमाणे आहे. याच्यामध्ये पेपर क्रमांक 2 संगणक उपयोजनाचा 1 क्रेडिटचे गुण विद्यापीठाला सादर करायचे आहेत. त्याच्यातले कमाल गुण 25 आणि प्राप्त गुण 25, किमान 50% तिथले घ्यायचे आहेत. आणि पेपर क्रमांक 4 जो आहे संशोधनाचे मूलभूत तत्वज्ञान, जो मुख्य संशोधन क्षेत्राच्या ज्ञानावर आधारित आहे, त्याला 4 श्रेयांक आहेत आणि 100 गुण. आणि पेपर क्रमांक 5 संशोधन विषयावरील पेपर, त्यालाही 4 श्रेयांक आहेत आणि 100 गुण आहेत. अशा पद्धतीचे हे एकत्रित गुण मार्गदर्शक आणि संशोधन केंद्रामार्फत विद्यापीठासारतात संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांच्या विभागाकडे सादर करायचे आहे. अशा पद्धतीचे हे एकंदरीत या नवीन संशोधित किंवा सुधारणा केलेल्या अभ्यासक्रमाची ही माहिती आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर माझ्या ईमेलवर आपण संपर्क साधू शकता. काही जे प्रश्न आहेत, जसे अभ्यासक्रमाचे शुल्क काय असेल किंवा इतर अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात, जे अभ्यासक्रमाशी या संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत नाही, पण इतर जे प्रश्न आहेत ते कृपया आपण संबंधित संशोधन केंद्र, आपले मार्गदर्शक किंवा पीजी सेक्शन, पोस्ट ग्रॅज्युएशन सेक्शन जे विद्यापीठाचं आहे तर तिथे विचारावे. या अभ्यासक्रमाच्या संदर्भात विशेष काही प्रश्न असतील तर कृपया आपण माझ्याशी संपर्क साधावा. हे जो अभ्यासक्रमात आहे तर याचा हा अभ्यासक्रम आपल्याला समजला असेल अशी मी आशा करतो. हे करताना मला अनेक जणांची प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळालं, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर, प्रकुलगुरू डॉक्टर डोगेंद्र सिंग बिसेन सर आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे इथे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.